मुंबई आणि उपनगरांमध्ये येत्या 24 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, मुंबई वेधशाळेचा अंदाज। विलेपार्ले पश्चिम परिसरामधील दादाभाई रोड आणि एसवी रोड पाण्याखाली, दोन्ही मार्ग वाहतुकीसाठी बंद। दादर समुद्रकिनारी पावसाचा आनंद घेण्यासाठी मुंबईकरांची देखील गर्दी, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। अंधेरी पश्चिमेतील वीरा देसाई रोड पाण्याखाली, 2 ते 3 फुटांपर्यंत पाणी साचलं, अनेक गाड्या बंद पडल्या। मीरा भाईंदर शहरामध्ये सकाळपासून पावसाची संततधार, सखल भागामध्ये पाणी साचल्यानं वाहन चालक त्रस्त। पालघरच्या डहाणूमध्ये तुफान पाऊस, कंक्राळे नदीला पूर, इराणी रोड परिसरामध्ये पुराचं पाणी शिरलं। विरार पूर्वेतील आर्जनाका ते गुरुदत्तनगर या मार्गावरती झाड कोसळलं, सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही। विरार जवळच्या पापडखिंड धरणावरती पर्यटकांची गर्दी, मनाई आदेश असतानाही हुल्लडबाज तरुणांनी धरणक्षेत्रावर रंगवल्या दारू पार्ट्या, तर काही तरुण पोहण्यासाठी देखील गेल्याचं चित्र समोर। सीबीडीमधल्या डोंगर रांगेमध्ये धबधब्यावरती गेलेले पर्यटक अडकले, महापालिका प्रशासन आणि अग्निशमन विभागानं अडकलेल्या पर्यटकांना दोरीच्या साह्यानं काढलं बाहेर। यावेळी आयुक्त कैलास शिंदेही घटनास्थळी होते उपस्थित। भिवंडीतील राहनाळ परिसरामध्ये रस्त्याला नदीचं स्वरूप, रस्त्यावरती 1.5 ते 2 फुटांपर्यंत पाणी साचल्यानं वाहनधारकांची पाण्यातून वाट काढताना कसरत। रत्नागिरीमधल्या काजळी नदीला पूर, चांदेराई बाजारपेठेमधल्या काही दुकानांमध्ये पाणी शिरलं। जगबुडी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी, खेडमधल्या बाजारपेठेमध्ये पुराचं पाणी शिरलं, खेडसह घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम। रत्नागिरीमध्ये जोरदार पाऊस, काजळी नदीचं पात्र 18 मीटरनं वर, नदीच्या काठावरच्या अनेक भात शेतीमध्ये पाणी, अनेक गावांचा संपर्क तुटला। रत्नागिरीमध्ये जगबुडी आणि नारंगी नदीला पूर, ग्रामीण भागामध्ये जाणारे रस्ते पाण्याखाली, तर खेडच्या खाडीपट्ट्यातील 40 गावांचा संपर्क तुटला, जनजीवन विस्कळीत। चिपळूण गुहागर मार्गावरील मिरझोळ भागामध्ये महामार्गावरती पाणी, डोंगराहून थेट रस्त्यावरती पावसाचं पाणी आल्यानं वाहतूक ठप्प। कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीमधील विठ्ठलवाडी तलाव ओव्हरफ्लो, मात्र तलावात ड्रेनेजचं पाणी सोडलं जात असल्यानं तलावातून वाहणाऱ्या पाण्याचा नागरिकांना त्रास। संगमेश्वरमधील गड नदीला पूर आल्यानं मागजन बाजारपेठेमध्ये पुराचं पाणी, तर मागजन परिसरामधील शेतीही पाण्याखाली गेल्यानं व्यापाऱ्यांसह शेतकरी चिंतेत। रायगड जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे रोहा कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडली, तर महाडमधील सावित्री नदी ही इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता, परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा। रत्नागिरी जवळच्या हातीस गावामधील प्रसिद्ध पीर बाबर शेख मंदिर पाण्याखाली, मंदिरामध्ये जवळपास 5 फूट पाणी साचलं, काजळी नदीचं पाणी मंदिरात शिरलं। कोल्हापूरमधल्या पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल, जिल्ह्यामधील 84 बंधारे पाण्याखाली, पंचगंगा नदीची शुभम कापसेनं टिपलेली खास ड्रोन दृश्य। नागपूरमध्ये आजही पावसाची जोरदार बॅटिंग, अनेकांच्या घरात पाणी शिरलं, धान्य, घरातील साहित्यासह कागदपत्रांचंही नुकसान, तर अयोध्या नगर भागातल्या नाल्याला पूर आल्यानं साई मंदिर परिसर पाण्याखाली। नांदेड जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड धबधब्याला अकराळ स्वरूप, एरवी जूनमध्ये ओसंडून वाहणारा धबधबा यंदा मात्र जुलैत प्रवाहित। परभणीमध्ये सर्वत्र जोरदार पाऊस, अनेक रस्त्यांवर पाणी साचलं। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर, 28 ते 30 जुलै दरम्यान राज्यातल्या विविध ठिकाणांना भेटी देणार। विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगा प्लॅन ठरला, महाराष्ट्र भाजप प्रभारी आणि सहप्रभारी राज्यभर दौरा करणार, तर प्रत्येक विधानसभेमध्ये पूर्ण वेळ विस्तारक म्हणून नेमणुका केल्या जाणार। लोकसभा निवडणुकीमध्ये एनडीएच्या प्रत्येक कार्यकर्त्याकडून प्रचंड मेहनत, मोदींच्या यशामध्ये कार्यकर्त्यांना मोठा वाटा, भाजपच्या अधिवेशनात अमित शहांचं वक्तव्य।
विधानसभा निवडणुकीतही महायुतीला मोठं यश मिळवायचंय. अमित शहांचं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन. लोकसभेमध्ये केवळ भाजपला यश, काँग्रेस सपशेल अपयशी, शहांची टीका. महाराष्ट्रामध्ये जेव्हा भाजपचं सरकार येतं तेव्हा मराठा समाजाला आरक्षण मिळतं आणि शरद पवार सत्तेत असतात तेव्हा आरक्षणच जातं. भाजपच्या महाअधिवेशनामध्ये अमित शहांची टीका. शरद पवारांवर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही. पवारांनी केलेल्या देशसेवेमुळे त्यांना पद्मविभूषण पुरस्कार दिला, त्यामुळे भ्रष्टाचारी कोण हे शहांनी सांगावं. सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. अमित शहाने शरद पवारांवर केलेल्या टीकेला उत्तर देणं अजित पवारांनी टाळलं. सकाळपासून दौऱ्यामध्ये असल्यानं शहा काय म्हणाले ऐकलं नाही. अजित पवारांची प्रतिक्रिया. उद्या शरद पवार मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार. मराठा ओबीसी आरक्षणाबाबत चर्चा होण्याची शक्यता. उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष. औरंगजेब फॅन क्लब महाराष्ट्राला सुरक्षित ठेवू शकतात का? अमित शहांचा सवाल. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोलेंनी आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचं की नाही ते स्पष्ट सांगावं. फडणवीसांचं थेट आव्हान. तर माझा सवाल जरांगेंना नसल्याचंही फडणवीसांचं वक्तव्य. शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री होते, मग त्यांनी मराठा आरक्षण का दिलं नाही? फडणवीसांचा सवाल. तर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं की नाही हे शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोलेंनी सांगावं. फडणवीसांचं वक्तव्य. पृथ्वीराज चव्हाणांनी पहिल्यांदा आरक्षण दिलं, मात्र फडणवीसांचं सरकार आल्यानंतर आरक्षण टिकवण्यामध्ये काही अडचणी आल्या. आरक्षणाबाबत शिंदे सरकारनं नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत. जयंत पाटलांचं वक्तव्य. राष्ट्रवादीशी आपण आधी खूप संघर्ष केला हे खरं आहे, मात्र परिस्थितीनुसार राजकारणामध्ये कधी तह तर कधी सलगी करावी लागते. अजित पवारांशी केलेल्या युतीबाबत फडणवीसांचं वक्तव्य. पुण्यामध्ये भाजपचं महाअधिवेशन. पुढचं सरकार महायुतीचंच असेल, देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास. खोट्या नॅरेटिव्ह विरोधात लढण्यामध्ये कमी पडलो, आता फेक नॅरेटिव्हला खऱ्या नॅरेटिव्हना हाणून पाडणार. फडणवीसांचा इशारा. शिवरायांना मानणारा प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे असं आम्ही मानतो, मात्र हल्ली हिंदूंना दहशतवादी म्हटलं जातं. विशाळगडावर शिवप्रेमींना दहशतवादी म्हणण्यात आलं. देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. शेतकऱ्यांना वीज मोफत म्हणजे मोफतच, नंतर कुणालाही बिलं पाठवणार नाही. विरोधकांच्या खोट्या आरोपांना बळी पडू नका. देवेंद्र फडणवीसांचं आवाहन. लाडकी बहीण योजना फसवण्यासाठी विरोधकांकडून प्रयत्न सुरू. योजनेसाठी अर्ज भरून घ्यायचे आणि सरकारपर्यंत द्यायचे नाही, ही सरकारची रणनीती. देवेंद्र फडणवीसांचा आरोप. अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्तानं मीरा भाईंदरमध्ये कार्यकर्त्यांची बॅनरबाजी. बॅनरवरती भावी मुख्यमंत्री असा उल्लेख. विधानसभेमध्ये एकत्र असलो तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवणार. पुण्यामध्ये अजित पवारांची मोठी घोषणा. पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणामध्ये सुनील टिंगरेंची 3-4 तास चौकशी झाली. अजित पवारांची माहिती. स्वतः कमावलेल्या आणि हिसकावून घेतलेल्या गोष्टींमध्ये फरक असतो. तुम्ही हिसकावून घेतलेलं चिन्ह सुद्धा तुमचे 12 वाजायला 10 मिनिटं शिल्लक असल्याचं दाखवतायत. शरदचंद्र पवार पक्षाची अजित पवारांवर टीका. महायुतीमध्ये सध्या महाभारत सुरू. यापुढे काय होतं ते पहा. खोट्या नॅरेटिव्हचे मास्टरमाइंड शहा आणि भाजपच. नाना पटोलेंची टीका. शरद पवार आणि अजित पवारांनी एकत्र यावं. दोन्ही नेते एकत्र आल्यास आनंदच. अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडेंचं वक्तव्य. शरद पवार आणि अजित पवारांनी एकत्र यावं असं वाटत असेल तरी एक महत्वाकांक्षी नेता हे स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही. अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंचं वक्तव्य. मात्र त्यांचा नेमका रूप कुणाकडे याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा. उद्या अजित पवारांचा वाढदिवस. वाढदिवसानिमित्तानं पवारांच्या समर्थकांकडून खास केक. केकवर मुख्यमंत्री पदाच्या शपथेचा उल्लेख. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेवरच्या याचिकांवर 23 तारखेला सुप्रीम कोर्टात सुनावणी. ठाकरे आणि शरद पवार गटानं दाखल केल्यात आव्हान याचिका.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाबाबतची सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित सुनावणी ऑगस्ट अखेरीला होण्याची शक्यता आणि त्यामुळे निवडणुका लांबणीवर जाण्याची शक्यता. या आधी 22 जुलैला होणार होती सुनावणी. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांनी घेतली राज्य सहकार क्षेत्राची आढावा बैठक. सहकार क्षेत्रामधील महत्त्वाचे नेते आणि कारखानदार यांच्याशी अमित शहांची महत्त्वपूर्ण चर्चा. गुरुपौर्णिमेनिमित्तानं शिवाजी पार्क इथल्या स्मृतीस्थळी जात मुख्यमंत्री शिंदेंकडून बाळासाहेबांना अभिवादन. मुख्यमंत्र्यांसह भरत गोगावले, सदा सरवणकर आणि इतर नेत्यांचीही उपस्थिती. बाळासाहेबांना अभिवादन केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आनंद आश्रमात गुरुपौर्णिमेनिमित्तानं आनंद दिघेंच्या प्रतिमेला केलं अभिवादन. यावेळी शिवसेना नेत्यांसह कार्यकर्त्यांचीही मोठी उपस्थिती. गुरुपौर्णिमेनिमित्तानं आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडून दिवंगत नेते आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन. चंद्रहार पाटलांनी घेतली संजय राऊतांची भेट. गुरुपौर्णिमेनिमित्तानं भेटायला आलो असल्याची चंद्रहार पाटलांची प्रतिक्रिया. वसई भिवंडी नालासोपारा विरार इथल्या भाविकांची गणेशपुरीमध्ये गर्दी. गुरुपौर्णिमेनिमित्तानं नित्यानंद महाराजांच्या पालख्यांसह भाविक दर्शनासाठी गणेशपुरी. सोलापुरात गुरुपौर्णिमेनिमित्तानं 51,000 लाडूंचं वाटप. स्वयंशिक्षा फाउंडेशनच्या माध्यमातून नागरिकांना 51,000 लाडूंचं वाटप. जरांगेंच्या आंदोलनामधून राजकीय वास येत असल्याची प्रवीण दरेकरांची टीका. तर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली बसून कुणाला पाडायचं किंवा निवडून आणायचं याचं प्लॅनिंग सुरू असल्याचीही केली टीका. प्रवीण दरेकरांनी राज्यामधील मराठी समाजाच्या मुलांचा अपमान केलाय. मनोज जरांगेंची टीका. तर भाजपचे आमदार निवडून पाडणार, जरांगेंचा इशारा. सांगलीमध्ये प्रतीक पाटलांच्या वाढदिवसानिमित्तानं 10,000 वृक्षारोपणाचा संकल्प. वाळवा तालुका युवक संघटना प्रतीक वृक्षारोपण अभियान राबवणार. जळगावमध्ये भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न. अमृत भारत योजनेमधून मुंबईतील मुलुंड, परळ, ठाकुर्लीसह 6 ठिकाणी नवे टर्मिनल उभारण्याची केंद्राची तयारी. तर पनवेल, कळंबोलीसह सीएसएमटी आणि कुर्ला टर्मिनस येथे मार्गिका वाढवून 50 नव्या एक्सप्रेस चालवण्याचा प्रस्ताव. अश्व शर्यतीसाठी केवळ 1 कोटी परवाना शुल्क आकारण्याचा राज्य सरकारचा निर्णय. महालक्ष्मी रेसकोर्सवर उभारण्यात येणाऱ्या सेंट्रल पार्कसाठी राज्य शासनानं 211 एकरपैकी 120 एकर जमीन घेतल्यानं निर्णय. मुंबईच्या गोरेगाव पूर्वेमध्ये आरे कॉलनी परिसरामध्ये मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे. त्यामुळे वाहन चालकांची कसरत. रस्त्याच्या कामावरही नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित. कर्जतमध्ये विजेच्या समस्येमुळे नागरिक हैराण. शेकडो नागरिकांचा महावितरण कार्यालयावर मूक मोर्चा. मोर्चामध्ये सर्वसामान्य नागरिक, सामाजिक संघटनांसह नेते मंडळींचाही समावेश. घाटकोपरच्या भटवाडी कातोडी पाड्यामध्ये दरड कोसळली. सुदैवानं कोणी जखमी नाही. काही घरांना मोठा धोका. अमरावतीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाल अरबट यांच्यावर हल्ला. शहर जिल्हाप्रमुख अरुण पडोळे आणि त्यांचा मुलगा राम पडोळे यांच्यासह 20 ते 25 कार्यकर्त्यांचा अरबट यांच्यावर हल्ला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.